राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेत सध्याला 2,47,00,000 महिला योजनेचा लाभ घेत आहेत. सध्या ई-केवायसी पूर्ण करणाऱ्या महिलांची आकडेवारी ही 1,60,00,000च्या घरात आहे. परिणामी उर्वरित 40 लाखांहून अधिक लाभार्थ्यांची अद्याप ई-केवायसी झालेली नाही. त्यामुळे या लाभार्थ्यांना या योजनेतून वगळण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी माहिती राज्य महिला बाल विकास विभागातील एका अधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे. महायुती सरकारसाठी गेम चेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेतून लवकरच 40 लाखांहून अधिक लाभार्थ्यांवर अपात्रतेची टांगती तलवार असणार आहे. राज्य सरकारकडून या योजनेतील पात्र महिलांसाठी 31 डिसेंबरपर्यंत ई-केवायसी बंधनकारक केली होती. मात्र आतापर्यंत केवळ 1,60,000 महिलांनीच ही प्रक्रिया पूर्ण केली असल्याचे या योजनेतील 40 लाख लाभार्थी अपात्र होऊ शकतात, अशी माहिती बाल विकास विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. राज्य सरकारने ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेने राज्य विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फायदा झाला. त्यानंतर ही योजना नेहमीच चर्चेचा विषय ठरली. या योजनेत अपात्र लाभार्थ्यांच्या संख्येसह सरकारी कर्मचाऱ्यांकडून देखील या योजनेचा लाभ घेतल्याची अनेक प्रकरणे समोर आल्यानंतर या महिलांना या योजनेतून वगळण्यात आलं. 18 नोव्हेंबरपर्यंत लाभार्थी महिलांना ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. मात्र राज्यात अनेक ठिकाणी उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे आणि इतर अनेक कारणे लक्षात घेता ई-केवायसीसाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. राज्य सरकारच्या वतीने या योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या वितरणामध्ये आचारसंहितेची कोणतीही अडचण येणार नाही. ही योजना आधीपासूनच सुरू असल्याने तिच्यावर कोणताही प्रतिबंध असणार नाही. आचारसंहितेचा या अनुदान वितरणाशी काहीही संबंध नसल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आलं आहे.